कोल्हापूर गोकुळ दूध संघाबाबत गेल्या काही दिवसांपासून विविध चर्चा, आरोप प्रत्यारोप होत आहेत। यातच आज डिबेंचर व्यवहारांबद्दल देखील शंका उपस्थित केल्यानं अखेर गोकुळ प्रशासनाने मोठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे। नेमकं काय घडलंय बघूया ह्या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी हरिचंद्र, तुम्ही पाहत आहात सकाळ। डिबेंचरसह काही दूध संस्थांच्या डेबिट क्रेडिट व्यवहारांवर पूर्ण पारदर्शकता आणण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने विशेष समितीची स्थापना केली आहे। या समितीत थेट दूध उत्पादकांपासून ज्येष्ठ संचालकांपर्यंत अशा मान्यवरांचा समावेश असून खरा काय आणि अफवा काय याची छाननी करून गैरसमजाला पूर्ण विराम देण्याचे काम ही समिती करणार आहे। गोकुळचे अध्यक्ष नवीद मुश्रीफ यांनी सकाळशी बोलताना याबाबत महत्त्वाचे तपशील सांगितले आहेत। ते म्हणाले की सहकार हा विश्वासावर चालतो। गोकुळवर शेकडो दूध संस्थांनी दाखवलेला विश्वास आमच्यासाठी सर्वोच्च आहे। सर्व व्यवहार पारदर्शक राहावेत, संस्थांना अचूक आणि स्पष्ट माहिती मिळावी, कोणतीही शंकेला जागा राहू नये यासाठी ही समिती स्थापन केली आहे। आता या समितीची गरज नेमकी कशी पडले ते बघूया। गेल्या काही आठवड्यांपासून काही दूध संस्थांकडून डिबेंचर व्यवहार, डेबिट क्रेडिट एंट्री आणि आर्थिक पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले जात होते। माहिती अपुरी दिली जात होती, व्यवहारांमध्ये गोंधळ आहे, निर्णयांची माहिती मिळत नाही अशा तक्रारी संस्थेकडे येत होत्या। काही संस्थांनी आपला रोषही व्यक्त केला होता। या परिस्थितीत गोकुळने निर्णायक पाऊल उचलत व्यवहारांची सखोल चौकशी, संस्था उत्पादकांना योग्य मार्गदर्शन आणि गैरसमज निर्माण होण्याआधीच समन्वयातून तोडगा काढण्यासाठी या समितीची स्थापना केली आहे। समितीमध्ये नेमकं कोण कोण आहेत, तर ही समिती केवळ कागदी औपचारिकता नाही, तर या समितीतून गोकुळच्या आर्थिक कामकाजाचा खोल अनुभव असलेले, उद्योगाची समज असलेले आणि संस्थांच्या हिताचे विचार करणारे एकूण 13 मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे। यात अध्यक्ष नावीद मुश्रीफ, सचिव हिमांशू कापडिया, वरिष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगुले, किसन चौगुले, बाळासाहेब खाडे आणि तज्ज्ञ म्हणून डॉक्टर योगेश गोडबोले, कर सल्लागार सुशांत फडणीस, महेश गुरव आणि तसेच दूध संस्था प्रतिनिधी म्हणून दत्तात्रय बुळवणे, हंबीरराव पाटील यांचा समावेश करण्यात आला आहे। आता या समितीचे मुख्य कामकाज काय असणार आहे, तर यात डिबेंचर आणि सर्व आर्थिक व्यवहारांची छाननी करणे हे प्रमुख काम आहे। त्यासोबत पारदर्शकता सुनिश्चित करणे, संस्थांना योग्य मार्गदर्शन देणे, गैरसमज निर्माण होण्याआधीच तोडगा काढणे, प्रत्येक व्यवहाराच्या अचूक माहितीसाठी एकत्रित प्रणाली उभारणे आणि गोकुळची तत्वनिष्ठ भूमिका मांडणे या समितीचं काम असणार आहे। गैरसमज दूर व्हावेत, सर्व व्यवहार स्पष्ट व्हावेत आणि उत्पादकांचा विश्वास वाढावा यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। गोकुळने नेहमीच उत्पादक हिताला प्राधान्य दिलं आहे आणि पुढेही तसंच राहील असा विश्वास मुश्रीफ यांनी व्यक्त केला आहे। त्यासोबत दूध संस्था, कर्मचारी, उत्पादक आणि प्रशासन यांच्यातील समन्वय अधिक मजबूत आहे। काहींकडून अर्धवट माहितीतून निर्माण झालेल्या गोंधळाचे निरसन करण्यासाठीच समिती स्थापन केली गेली आहे, असेही ते म्हणाले। आता गोकुळचा नवा प्रकल्प चर्चेत आहे। आज झालेल्या संचालकांच्या बैठकीत शिरगाव प्रकल्पाच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला। मुंबईतील नवी जागा खरेदी संदर्भात चर्चेनंतर सर्वांचे लक्ष वेधलेली एक घोषणा करण्यात आली। यात गोकुळ आईस्क्रीम डिसेंबर-जानेवारीमध्ये बाजारात येणार आहे। यामुळे दूध उत्पादक संस्थांच्या आर्थिक स्ट्रेंथमध्ये मोठी भर पडेल। बाजारातील स्पर्धेत गोकुळ अधिक मजबूतपणे उतरेल असा विश्वास देखील यातून व्यक्त केला जात आहे। तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।